विसदवन्दियाणं त्रिभुवनहितमधुरविसदवकाणं मन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। आचार्यांचं ज्ञान कसलं अगाध असेल असं कळतंय हे वाचनावरनं वगैरे। आपल्याला 100 ग्रंथ घेऊन वाचून त्याच्यातनं ज्ञान मिळतंय असं वाटतंय। त्यांच्या ज्ञानातनं कसं बाहेर पडायला लागलंय। सगळं इतकं लिहिलंय, इतकं सूक्ष्मतेने वर्णन केलंय, तर काय असणार ज्ञानात असं निघतंय हो ज्ञानातनं। आपण वाटतंय आपल्याला निघत नाही, आपल्याला वाचल्याशिवाय कळत नाही। इतकी त्यांची धारा असायची ना, सतत ते काय म्हणायचं अभीक्ष्ण ज्ञानोपयोगामध्येच। त्यामुळं आहे ते सत्य तथ्य निघतं ज्ञानातून। काल रात्री आम्ही त्यासाठी घेतला होता विषय की आले असतील म्हणून काल आम्ही विषय घेतला होता काल काय संध्याकाळी की मुनींना का विशुद्धी ज्ञानामध्ये का बरं। चिमणीचं उदाहरण काय दिलं होतं, ती चिमणी असती आणि ती काय मेरू पर्वतावर घर बांधायचं म्हणून गेली उडत उडत आणि तिला मेरू पर्वत आवडला, पण नंतर काय झालं तिथनं ढग आले आणि इतकं मस्त ते काय म्हणायचं पांढरे शुभ्र मऊ मऊ असे ढग होते म्हटल्यावर तिला ते मेरू पर्वत आवडेना। ती उडाली आणि म्हटली की आपण ह्या ढगांवर घर करू आणि मग सगळे प्रयत्न करून ती त्याच्यावर बसायचं प्रयत्न करते, कुठं बसता येते, विखरून गेले। परत दुसरे ढग आले, परत त्याच्यावर प्रयत्न केला, तिथं पण काय सक्सेस मिळालं नाही। असं करत करत दमली आणि मग नंतर कळलं तिला की ह्याच्यावर काय आपण घर करू शकत नाही। मग त्यावेळेस कळलं भलेही मेरू कठोर आहे, काय म्हणायचं रफ आहे, तरीसुद्धा जे स्थिर आहे त्याच्यावरच मला आश्रयाचं स्थान आहे ते, आणि जे अस्थिर आहे ते माझ्यासाठी उपयोगी नाही। तसं मुनींचं ज्ञानाचा विषय स्थिर आहे म्हणून त्यांची विशुद्धी अशी प्रगट होत जाते आणि आपण अस्थिर विषयाला ध्यानामध्ये घेतोय किंवा काय म्हणायचं ही पर्यायाला लक्ष करतोय, कुठंतरी सुखदुःखाला कुठल्या तरी एका विषयाला धरून आपण सतत आपल्या ज्ञानामध्ये तो विषय असल्यामुळं अस्थिरता असते, म्हणून त्यांना अशा उघाड होत जातोय ज्ञानाचा। आपल्या पण ज्ञानामध्ये सगळं आहे, फक्त आपण काय करतोय त्याच्याकडं बघत नाही आहे, त्यातून बाहेर पडत नाही आहे। म्हणजे ज्ञानातूनच ज्ञान येणार आहे, बाहेरून नाही। एक महाराजांचं एक वाक्य वाचलेलं काल, हे भोगी भोग मत भोगना पडेगा। थोडक्यात सांगितलं केवढं चांगलं वाक्य। काय वाक्य अनिता काकी, हे भोगी हे भोगी लिखो भोग मत, स्वतःचं नाव टाका त्याच्यात, जाऊ देत भोगी नको। हे भोगी भोग मत भोगना पडेगा, म्हणजे तू सतत त्या कर्माच्या मागं लागतोय, त्याला भोगण्याचा प्रयत्न करतोय, तर भोगायला जाऊ नकोस, नाहीतर तुला भोगतच राहावं लागणार। ज्यांनी त्याची इच्छा सोडली, त्याला निग्लेक्ट केलं, त्याला त्या कर्मापासून मुक्ती मिळाली, तो त्या कर्मापासून रहित झाला, त्याचे भोगायचे भाव राहिले नाहीत सगळ्यात महत्त्वाचं, त्यामुळं तो निष्कर्म झाला। पुढे या की त्यांच्याजवळ का ते तुम्ही नाही ते त्यांना म्हटलं तुमच्याजवळ बसा। चला वेदातून बाहेर पडायचं का आता, पुढं जायचं का, निर्वेद व्हा। तर 56वी गाथा बघत होतो पंचास्तिकाय संग्रहामध्ये, म्हणायची एकदा उदयेन उवसमेणय खयेण दुईमिस्सि देहिं परिणामे जुक्ता ते जीवगुणा बहुसूयध्ये सुविथिण्णा। उदय उपशम क्षयोपशम क्षय आणि परिणाम या गुणांनी युक्त जीवाचे 5 साधारण गुण आहेत, जे की
अनेक शास्त्रांमध्ये अनेक प्रकारांनी वर्णन करून सांगावे लागले. आपलेच भाव आहेत, आपल्यालाच वर्णन करून सांगतायत आचार्य की तुमच्याकडे हे भाव आहेत आणि ते तुमच्या दुःखाचं कारण आहे, जे की तुम्ही कर्माला लक्ष करून करताय. म्हणून काल काय वाक्य सांगितलं होतं, एक लिहायला लावलेलं, असे कोणतेही काय म्हणले का की हां, असा कोणताही संयोग नाही ज्याचं फळ वियोग नाही. समजतंय ना? नाही समजलेलं विचारत जावं, म्हणजे तुम्हाला पण खुलासा होते. असा कोणताही संयोग नाही ज्याचं फळ वियोग नाही. कोणाकोणाचा संयोग झालाय आपल्या संसारामध्ये? नवरा पहिल्यांदा आई वडील भेटले, लग्न झालं की त्यांचा वियोग झाला. मुलं भेटले, ते गेले शिक्षणाला की वियोग झाला. आता आहेत जवळपती, त्यांचा वियोग होणार का नाही? जे कोणी संयोगात आहे, वस्तू असू दे, व्यक्ती असू दे, कुठला पदार्थ असू दे, तर असा कोणताही संयोग नाही ज्याचं फळ वियोग नाही. आणि असं कोणतंही भोग नाहीत, भोग म्हणजे विषय, असे कोणतेही विषय भोग नाहीत ज्याचं फळ रोग नाही. म्हणजे कुठल्याही भोगाच्या मध्ये अडकलात तर नियमाने रोगी होणार. भोग म्हणजे काय? 5 इंद्रियांच्या द्वारे जे काय ग्रहण करतो ते सगळे भोग आहेत. रसनेंद्रियाने आहार ग्रहण करतो, टीव्ही बघतो डोळ्याने. असं कोणताही संयोग नाही. हां, अजून एक सांगा वाक्य याच्या पुढं. ते नव्हे, ह्याच्याच टाईपमध्ये, असा कोणताही संबंध नाही ज्याच्यामध्ये बंध नाही. म्हणजे कुठलाही संबंध बनवायला जावा जगामध्ये, संसारामध्ये, दुनियामध्ये, तर नियमाने त्याच्यामध्ये बंध आहेच. म्हणजे तुम्ही भलेही ते गुरु शिष्याचं का संबंध असे ना, तरी सुद्धा बंध आहे त्याच्यामध्ये. म्हणून काल आम्ही गुरु शिष्याची गोष्ट घेतली होती की गुरुच्या अधीन नाही राहायचे. भलेही गुरुच्या आश्रयाने राहणं वेगळं, पण अधीनता नकोय, किंवा काय म्हणायचं, अंधानुकरण नकोय. जे काय गुरु आहेत ते आपल्याला मार्गदर्शक आहेत, पण त्यांच्यावर विसंबून जो राहिला त्याचा नियमाने नाश होणार. न तो या भवात राहणार चांगला, न परभव त्याचा सुधारणार. त्यामुळं आपल्या सत्सत विवेक बुद्धीने, आपल्या भेदविज्ञानाने आपण गुरुच्या मार्गदर्शनाने फक्त वाटचाल करायची, मोक्षमार्गस्थ व्हायचंय. पण त्यांच्या आश्रित राहिलो तर नियमाने दुःखी होणार. तर औदैहिक भावामध्ये 21 भेद आहेत. औदैहिक भाव म्हणजे काय असतं? कर्माचा उदय प्रत्येक समयाला चालू आहे. किती कर्म आहेत आपल्याकडं? 8 कर्म आहेत. ज्ञानावरण माहिती आहेत, दर्शनावरण. तुमचं नाव काय? संध्या. हां, ज्ञानावरण, दर्शनावरण, काय मोहनीय, अंतराय, आयु, नाम, गोत्र आणि वेदनीय, हे 8 कर्म आहेत. त्या कर्माच्या उदयाचं निमित्त असताना जीवाला जे काही भाव होतात त्याला म्हणायचं औदैहिक भाव. म्हणजे आत्ता मी स्त्री आहे तर स्त्री हे स्त्री काय म्हणायचं, स्त्री वेद, मनुष्यगती, पंचेंद्रिय जाती, हे सगळे कर्म आहेत. ह्या कर्मांच्या उदयाचं निमित्त आहे बाहेर, आणि तसे मला परिणाम होतात. काय? सजण्याचे भाव, किंवा काय शृंगार म्हणा, किंवा भोग म्हणा, ह्या सगळ्यामध्ये जे काही स्त्रीच्या योग्य परिणाम करतो ते सगळे म्हणायचे औदैहिक भाव. मग हे औदैहिक भाव आपल्याला वाटते की होणारच आम्हाला, मनुष्य आहे, संसारी आहे, आम्हाला करावंच लागतं हे, असं म्हणणारा उलट पुष्टी करतोय स्वतःची. स्त्री आहे म्हणून करावे लागतात. इथं नाही का त्यागी स्त्री नाही आहेत का आपल्याकडं? त्यांना का नाही भाव होत शृंगाराचे, तुमच्या सगळं डार्क कपडे घालायचे, नटायचे, फिरायचे, भोगायचे? स्त्री आहे म्हणून काय व्हायलाच पाहिजेत का आपल्याला तसे परिणाम? मनुष्य आहे म्हणून काय ते भोग घ्यायलाच पाहिजेत का? आपण काय म्हणायचं, मारून घेतलंय स्वतःवर. जसं ते माताजी सांगत ना उदाहरण, तो मनुष्य असतो आणि त्या झाडाला पकडून गच्च बसलाय आणि म्हणतोय काय, मला झाड सोडेच ना. कोण सोडेना सांगा कोणाला? कोण कोणाला धरलंय? सोडा बघू. कोणाला सोडायची तयारी आहे? सगळे घरात असे अडकलाय, असे धरून बसलाय गच्च, आणि म्हणताय की करावंच लागतंय. आता पडलोय आम्ही संसारात. त्याला म्हणलं ना असं, ब्रह्मचर्य घ्या, धर्म करा, या मार्गाला या, तुमचं चांगलं आहे बाबा, तुम्ही एक रिकामं म्हणून. आम्ही पडलोय ना आता त्याच्यात. कोण सांगितलं? एक तर पडायला सांगितलं, चूक केली तुम्ही, कोण सांगितलं नव्हतं तर पडलात. आता पडलाय तर सुटू शकत नाही का त्यातनं? इतकी तीव्र इच्छा असेल ना, 19 तीर्थंकर तुमच्याकडनंच बाहेर पडलेत.
5च आमच्याकडे आहेत. त्यामुळं पडू शकता बाहेर, उलट तुमचा पुरुषार्थ उच्च म्हणला जाईल, तुमची निर्जरा जास्त होईल, कारण मोहीहून निर्मोही झालाय तुम्ही. त्यामुळं एकदा करा प्रयत्न, सगळ्यातनं बाहेर पडलं की किती निर्विकल्प, किती निश्चिंत. होय ना. संस्कार तर करा, चांगली गोष्ट आहे. चला, तर जे काय औदैहिक भाव आहेत त्याच्यामध्ये वेद सांगितलं आतापर्यंत. आता लेश्या राहिल्यात, म्हणजे 21 मधले सगळे भाव झाले, बाकीचे आपले लेश्या सोडून. कुठले कुठले सांगितले होते 21 भाव? 4 गती, 4 कषाय, 3 वेद, मिथ्यात्व, अज्ञान, असंयम, असिद्धत्व. किती झाले? 21 मधले 6 सोडून सगळे झाले, बरोबर आहेत. आणि 6 लेश्या आता हे जे लेश्यांचं प्रकरण आज सुरू करणार आहे आपण. लेश्या म्हणजे काय? कोणाचे परिणाम? कषायाने अनुरंजित जीवाचे परिणाम, योगाची प्रवृत्ती. नुसतं कषायाने अनुरंजित परिणाम म्हणलं तर कषायच झाले ना ते. कषाय आणि लेश्यामध्ये काय फरक करणार? त्यामुळं लेश्या म्हणजे कषायाने अनुरंजित योगाची परिणती म्हणा, त्याला म्हणायचं लेश्या. किंवा धौलाकरांनी कशी व्याख्या केली आहे? ह्यांची वाचते मी. काय घुमटसारमध्ये त्यांनी व्याख्या केलेली लेश्या म्हणजे काय? जे द्रव्य आणि भाव अशा 2 प्रकाराने भेदले जातात त्याला लेश्या म्हणायचं. पुढं सांगितलं लिंपती इति लेश्या. म्हणजे काय? ज्याच्याद्वारे जीव आपल्या पुण्य पापाला आपणात आहे म्हणजे स्वीकारतो. लेश्या काय यह लक्षण है जो पुण्य पापाने लिप्त असतो. जे पुण्य पापाने लिप्त असतात त्याला म्हणायचं लेश्या. काय म्हटले मी? जिसके द्वारा जीव आत्मा को कर्मों से लिप्त करती है वह लेश्या है. कषाय के उदय से अनुरंजित मन वचन काय की प्रवृत्ती लेश्या है. किती प्राजक्त एवढे व्याख्या आहेत. काय म्हणलं? लेश्या आपले परिणाम आहेत. बाहेर काय बघायला जाऊ नका. लेश्या म्हणजे पहिल्यांदा माझे भाव. लेश्या म्हणजे काय? आपल्याला थोडक्यात माहिती आहे काय? कषाई झाला किंवा शुभ अशुभ परिणाम वगैरे हे सगळे लेश्यामध्ये तुम्ही म्हणताय ना. तर लेश्या म्हणजे काय आहे? थोडक्यात पहिल्यांदा माझे भाव आहेत, माझे परिणाम आहेत. आणि एक त्यांनी उदाहरण कसं घेतलं की सगळे जीव संसारामध्ये सुखाची इच्छा करतात, पण सगळ्यांच्या सुखाचं स्टाईल डिफरंट आहे किंवा विषय वेगळा आहे किंवा मार्ग वेगळा आहे. कोणी कषाय करून सुखी व्हायचा प्रयत्न करतो, कोणी सगळा त्याग करून सुखी व्हायचा प्रयत्न करतो, कोणी सगळ्यात राहताना सुद्धा मंद परिणामातून सुखी होण्याचा प्रयत्न. म्हणजे हे सगळे लेश्या आहेत ना शेवटी. मग या लेश्या म्हणजे सुखाचं साधन नाही आहे. आपण ते परिणाम करून सुख भोगायचं मार्ग काढतोय, पण असं नाही आहे. कोणाला तर वाटतंय ना कषाय क्रोध केला की बरं वाटतंय, काय कारण नसतं तरी क्रोध करतात किंवा अशांती असती सारखं परिणामामध्ये. ते भाव केल्यावर ज्याला सुख वाटतंय तो त्या भावामध्ये आसक्त असतो, मग त्याला म्हणायची लेश्या. मग हे सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लेश्या सांगणार आहेत. किती लेश्या असतात? 6 लेश्या असतात. कुठल्या? कृष्ण, नील, कापोत, पीत, पद्म आणि शुक्ल. काय काय व्याख्या सांगितले लिहिला काय तुम्ही? कोणाला माहिती नसते तर बघा आणि त्याच्यातून भावभासना करा, म्हणजे शब्द नकोत नुसते. पुण्य पापाला जो स्वीकारतो किंवा जो पुण्य पापरूप परिणामाने लिंपतो, लिप्त असतो त्याला म्हणायचं लेश्या. किंवा म्हणलं ज्याच्याद्वारे जीव आत्म्याला कर्मांनी लिप्त करतो त्याला म्हणायचं लेश्या. म्हणजे तुम्ही असं इकडं परिणाम करायला कर्म आलेच ना तुमच्याकडे आणि ते बांधले गेले, लिप्त झालात त्याच्यानी. मग ज्या परिणामांनी कर्मांनी तुम्ही लिप्त होता, बांधले जाता, तर ते सांगितल्या लेश्या आहेत.
आणि नुसतं कषाय करून कषायाला वेगळं का काढलं? कारण कषायाबरोबर जी काय मनवचन कायाची प्रवृत्ती असते त्याला लेशा म्हटलं जातं. कषाय के उदय से अनुरंजित मन वचन काय की योग की प्रवृत्ति लेशा है, अथवा कषायों के उदय से अनुरंजित और किसी भी अतिशयांतर को प्राप्त योग प्रवृत्ति लेशा है. कुठल्याही अतिशयाला प्राप्त झालेली ती प्रवृत्ती म्हणजे लेशा आहे. अतिशयांतर म्हणजे अन्य अतिशय असं म्हणायचं. त्याला प्राप्त योगाची प्रवृत्ती आत्ता एका योगात आहे, लगेच दुसऱ्या योगात गेला, कषाय झाले आणि मनाने नुसतं विचार करत होता, लगेच तिथं काहीतरी अतिशय म्हणजे काय वेगळं कार्य घडवलं किंवा वेग आला कशाचा तरी कुठल्या तरी योगाचा, तर त्या कषायपूर्वक होणारी योगाची प्रवृत्ती त्याला म्हणलं लेशा. वह मनवचन काय की प्रवृत्ति कषाय के उदय से अनुरंजित है. इस कारण से दोनों योग और कषायों का कार्य प्रकृति स्थिति अनुभाग और प्रदेश रूप 4 बंध लेशा के ही कार्य परमागम में कहे है. जे काही कर्मांचे हे 4 प्रकारचे बंध होतात त्याच्यामध्ये कारण लेशा आहे. लेशाचं खूप मोठं प्रकरण घेतलं जातं कुठं? आयुबंधाच्या संबंधामध्ये किंवा कुठल्या गतीमध्ये आहे त्यानुसार. योग से प्रकृति बंध प्रदेश बंध कुठं सांगितलं हे म्हणा गाथा. और कषाय के उदय से स्थिति बंध अनुभाग बंध होते हैं म्हणा काका. पयडिठिदि अनुभाग पदेश भेदादु चदुविदो बंधो जोगे पयडी पदेसा ठिदि अनुभागा कसाय दो होंती. कशामध्ये सांगितलं? कितवी गाथा आहे? द्रव्य संग्रहाची गाथा. कितवी गाथा आहे? सगळे म्यूट. कितवी गाथा आहे? नाही पुढे एक गाथा आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये थोडे एक पहिले 4-5 गाथांमध्येच आहे जिथं बंधाचं प्रकरण सुरू झालं ना, म्हणजे आश्रव पहिल्यांदा द्रव्याश्रव भावाश्रव सांगितलं आणि जिथं बंध सुरू झाला त्याच्या दरम्यान आहे. म्हणजे नाही ते कषाय झाले. त्या कषायाने सहित आपण जी योगाची प्रवृत्ती करतो त्याला म्हणायचं लेशा. नुसते कषाय वेगळे घेतले म्हणून तर, आणि लेशा वेगळी घेतली. कषायाचे फक्त 4 भेद करतो आपण, क्रोधमान माया लोभ, आणि तर लेशेचे 6 भेद केले त्यांनी. कृष्ण नाही तरी सांगा कषाय कसे प्रकट होते ते? त्याच्यात योग नाही का आपल्याकडं? म्हणजे मी पण एक क्वेश्चनच विचारते बरं का, असं तुम्हाला विरोध असं नाही, पण कषाय थोडी ना स्वतःचं रूप आहे, त्याला मन वचन कायाच्या द्वारेच तर प्रवृत्त होणार आहेत कषाय पण आता शेवटी असं म्हणायचं की त्यांना जे लिप्त करतात त्या पूर्वक जी योगाची प्रवृत्ती असते त्याला लेशा म्हणलं त्यांनी. डेंजर आहे, यातले डेंजर कशा आहेत हे म्हणून तर सांगितलं. ते कृष्ण लेशावाल्याचं नुसतं वर्णन ऐकलात ना घाबरून दीक्षा घ्यायला पाहिजे. इतकं डेंजर कथन आहे त्या कृष्ण लेशावाल्याचं. म्हणजे आहेतच की 6 लेशा म्हणून तर कुठंपर्यंत सांगितल्या? 4थ्या गुणस्थानापर्यंत 6 लेशा आहेतच. 5व्या गुणस्थानामध्ये 3 लेशा कमी झाल्या आणि पुढे 6व्या गुणस्थानात 7व्या तिथे तो 6व्या गुणस्थानात लेशा किती? 8व्या गुणस्थानापासून 1 लेशा आहे, हो ना? तेच ना, 5 ते 7 पर्यंत 3 शुभ लेशा आणि 8व्यापासून शुक्ल लेशा असं काहीतरी आहे, बघून घ्या शास्त्रात. म्हणजे 6 लेशा रूपाने प्रवृत्ती सम्यक दृष्टीची पण आहे, नाही असं नाही आहे. क्रोधी होतं की भरत चक्रवर्ती गेला नाही का युद्ध खेळ करायला, रामाने युद्ध केलं नाही का क्षायिक सम्यक दृष्टी असून रावणाशी. म्हणजे कृष्णलेशाचे परिणाम आहेत म्हणून काय तो मिथ्या दृष्टीच असायला पाहिजे असं नाही. त्याच्या योग्य असणारे लेशा कषाय असू शकतात. तर याच्यात काय सांगायला लागलेत अजून?
योगाने काय म्हणले, प्रकृती आणि प्रदेश बंद होतो. काय म्हणले भाभी, योगाने प्रकृती आणि प्रदेश बंद होतो आणि कषायाने स्थिती आणि अनुभाग बंद होतो. ते काय असतं लई डिटेलमध्ये गेलो तर आपला उद्योग भाव सुद्धा राहील तसेच. त्यामुळे हे बघून घ्या शास्त्रामध्ये काय असतात. प्रकृती, प्रदेश, स्थिती आणि अनुभाग बंद म्हणजे काय त्या गाथेमध्ये मिळेल तुम्हाला द्रव्यसंग्रहच्या. इसलिए कषाय के उदय से अनुरंजित योग प्रवृत्ति जिसका लक्षण है उस लेशा से 4 प्रकार का बंध कहना युक्त है. त्याच्यामध्ये त्याची प्रवृत्ती कशी होते आणि ते त्याचे कुठले कुठले भेद असतात असं त्यांनी ते खुलासा करून सांगितलंय. मग ह्याच्यामध्ये द्रव्यलेशा आणि भावलेशा असे 2 भेद आहेत म्हणून सांगितलं ना. द्रव्यलेशा कशाला म्हणायचं, शरीराच्या रंगाला म्हणायचं द्रव्यलेशा आणि जे जीवाचे परिणाम आहेत त्याला म्हणायचं भावलेशा. नाहीच की, म्हणून तर द्रव्यलेशाचं काहीच मॅटर नाही आहे. वरती 13व्या गुणस्थानापर्यंत 6 द्रव्यलेशा आहेत, कारण सगळ्या रंगाचे तीर्थंकर आहेत. म्हणून काळे काळे तीर्थंकर चांगले का वाईट, हिरवे तीर्थंकर चांगले का वाईट, कोणी सांगा. हिरवे तीर्थंकर पार्श्वनाथ भगवान, निळे मला नाही माहिती बरं का जास्त, काळे मी तर कधी कलर बघायला जात नाही, पण ते शाळेत पाठशाळेत शिकवलेलं आठवते काहीतरी असं. निळे आहेत, निळे ना नेमिनाथ भगवान कलर त्यांचं. बरं बघून घ्या. म्हणजे मला म्हणायचं आहे की कुठलाही रंग असू दे शरीराचा, तिथं 13वा गुणस्थान यायला बाधा नाही, कारण ते शरीराचं त्या रंगाचं विचार करत नाहीत. म्हणून ज्यांना कोणाला इथं भाव जे केले ना सगळ्यांना कृष्णलेशाच आहे, तिथं द्रव्य कृष्णलेश आहे. म्हणजे आता असंच बघितलं ना 3 अशुभ लेश असतात. पूर्वभवात केलेल्या परिणामांनी ते नामकर्म बांधलं आणि तशा मिळाल्या. द्रव्यलेशा म्हणजे शरीराचा रंग. रंगावरून काय ठरतं, नरकगतीमध्ये तर 3 अशुभ लेशाच आहेत. ते पण फिक्स्ड आहेत, आजीवन फिक्स्ड आहेत त्यांच्या लेशा. ज्या कुठल्या नरकात जन्मल्या असतील ना, जन्मल्या क्षणापासून मरेपर्यंत एकच लेशा असते त्यांची. देवगतीमध्ये पण सेम लेशा आजीवनपर्यंत. मनुष्य तिर्यांच्यामध्ये फक्त सांगितलं अंतर्मुहूर्ताला लेशा बदलतात. इथं कसं लिहिलंय वाक्य सांगू का, नारकियों के शरीर कृष्णलेशा से युक्त होते हैं. बाकीचं कुठलं कलरच सांगितलं नाही त्यांना. आपण आलाप लावताना किती लावतो त्यांना द्रव्यलेशा, आलाप लावताना किती लावतो त्यांना द्रव्यलेशा. हो भावलेशा तसं नव्हे, तसं नाही म्हणते मी. कृष्ण नील कापवता तर 3 अशुभ लेशा आहेत नारकींना, मग काय 3 द्रव्यलेशा आहेत म्हणायचं आहे का त्यांना. त्यांनी तर नुसतं एकच सांगायला कृष्णलेशा आहे म्हणून. द्रव्यलेशाच म्हणते की मी, भावलेशा कुठं म्हणते. ते पुस्तक घ्यावं कालचं भावी, जाऊला 2रा भाग वरतीच ठेवलाय तुम्ही. तेच की बघू एकदा की द्रव्यलेशा किती आहेत तिथं कळेल त्याच्यावर. मी एक पॅराग्राफ वाचते काय लिहिले बघा. शरीर का आश्रय करके 6 लेशाओं की प्ररूपणा करते हैं. वह इस प्रकार है. तिर्यंची योनी वाले जीवों के शरीर 6 लेशा वाले होते हैं. मग ते 6 लेशांचं सांगितले. कोणी कृष्ण असेल, नील असेल, ज्या त्या प्रकारे त्यांचा शरीराचा रंग असतो. तिर्यंचे योनिमतियों मनुष्यों और मनुष्यनियों के भी 6 लेशाएं होती है. देवों के शरीर मूल निर्वर्तना की अपेक्षा तेज, पद्म और शुक्ल 3 लेशाओं से युक्त होते हैं, परंतु उत्तर निर्वर्तना की अपेक्षा उनके शरीर 6 लेशाओं से संयुक्त होते हैं.
उत्तर निर्वर्तना म्हणजे आता त्यांची विक्रिया असणार की जी बाहेर पडलेली असती. काय म्हणायचं उत्तर निर्वर्तना. मूळ शरीर आहे ते 3 लेशावाला आहे असं असेल. नाही नाही, उत्तर निर्वर्तना म्हणजे काय आणि पूर्व निर्वर्तना म्हणजे काय? वाचावं लागणार आहे. माझं काय ह्याच्यावर वाचन झालं नाही आहे, वाचायचंच होतं मला पण. दुसरं तुमच्या लेकीला घेऊन या की. लय हुशार आहे तिने असल्या बाबतीत. बघून ठेवते मी पाहिजे, कारण असं लगेच मिळायचं नाही आहे. नाही तिसरं नाही, दुसऱ्यामध्येच. साही द्रव्यलेश्या घेतल्यात. द्रव्यलेश्या साही आहेत असं सांगतात. बघू विशेष काय बघू, वाचून सांगते मी अजून. तर इथं काय वाचत होते? देवियों के शरीर मूल निर्वर्तना की अपेक्षा तेजोलेश्या से संयुक्त होते हैं, परंतु उत्तर निर्वर्तनाओं की अपेक्षा वे छहो लेश्याओं में से किसी भी लेश्या से संयुक्त होते हैं. असं असेल ह्याचा अर्थ की मूळ शरीराचा रंग म्हणजे मूळ निर्वर्तना, आणि जे काय विक्रिया करतात त्याचं शरीर त्याचा कलर कसा असणार द्रव्यलेश्या त्या अपेक्षेने. नारकियों के शरीर कृष्ण लेश्या से युक्त होते हैं, पृथ्वी कायिकों के शरीर छहो लेश्याओं में किसी भी लेश्या से संयुक्त होते हैं. त्यामुळे तुम्हाला झाडं पानं फुलं सगळे वेगवेगळ्या रंगाची दिसतात. सगळ्या रंगाचे शरीर असू शकतात त्यांना सुद्धा. अपकायिक जीवों के शरीर शुक्ल लेश्यावाले होते हैं. पाण्याचा रंग पांढरा कुठं असते? कलरलेस असते. हां, पण तरीसुद्धा इतर कुठल्या कलरमध्ये ते जात नाही म्हटल्यावर त्याला शुक्ल लेश्या म्हणायचं. अग्निकायिक जीवांचा कलर सांगा. तेजोलेश्या म्हणजे पीतलेश्या असतं का? तेजोलेश्या सांगितलं की अग्निकायिक जीवाचा रंग तेजोलेश्यावाला आहे. पुढं वायुकायिक जीवांचं शरीर बघून या, बघू वायू कसले असते तर कापोतलेश्यायुक्त असतात म्हणून सांगितलं. वनस्पतिकायिक जीवांचं शरीर साहिलेश्यावाले असतात. मी पृथ्वीकायिक सांगितलं मगाशी. पृथ्वीकायिक म्हणजे जे काही हे दगडाचे कलर असतात ना वेगवेगळे असतात, त्यामुळं त्याच्यामध्ये पण साहिलेश्या दिसून येतात, द्रव्यलेश्या. आणि जे आणि वनस्पतिकायिकमध्ये सुद्धा वेगवेगळे आहेत. अग्निकायिकमध्ये तेजोलेश्या आहे, वायुकायिकमध्ये कापोतलेश्या आहे, अपकायिकमध्ये शुक्ललेश्या आहे. सब सूक्ष्म जीवों के शरीर कापोतलेश्या से संयुक्त होते हैं. काय कळलं? सूक्ष्म असून सुद्धा लेश्या आहे म्हणजे द्रव्यलेश्या, त्यांना सूक्ष्म कसं म्हणायचं त्यांचा प्रश्न होता की जे एकेंद्रिय सूक्ष्म आहेत ते आणि जे सिद्ध भगवान सूक्ष्मत्व प्रगट झालं ते, त्यांच्यामध्ये काय फरक घ्यायचा? दोघं पण सूक्ष्म आहेत, पण सूक्ष्म आहेत ना. सूक्ष्मत्वामध्ये काय फरक? सूक्ष्मत्वामध्ये काय फरक? काय भगवंतांमध्ये लेशा नाहीत ना, म्हणून नाही नाही लेशाचं नाही, लेशाचा संबंध नाही.
ते तर त्यांना सूक्ष्मत्वाविषयी प्रश्न आला होता की जे सिद्ध भगवान सूक्ष्मत्व गुण प्रगट झाले ना नामकर्माच्या अभावामध्ये, मग ते जे इतर एकेंद्रिय जीव सूक्ष्म आणि बादर भेद करतो त्यातले ते सूक्ष्म जीव, त्याच्यामध्ये आणि यांच्यामध्ये काय सूक्ष्मत्वामध्ये फरक आहे? तसं नाही लावायचं. मग सांगितलं जे एकेंद्रिय आहेत ते सूक्ष्म असून सुद्धा सूक्ष्म नाही म्हणा सिद्धांच्या समोर, स्थूलच आहेत ते सुद्धा, कारण शरीरी आहेत, कर्मानी सहित आहेत, सगळं संसारी आहेत. या अपेक्षेने ते भलेही बहिरंगामध्ये काय त्यांना सूक्ष्म मिळाले तरी सुद्धा ते कर्मसहित आहेत म्हणून मूर्तिक आहेत म्हणता का नाही, तशाच प्रकारामध्ये ते सूक्ष्म असले तरी सुद्धा स्थूल आहेत सिद्धांच्या अपेक्षेने. पण सिद्ध भगवान सगळ्या रीतीने सूक्ष्म आहेत, अमूर्तिक आहेत, निष्कर्म आहेत. मग सूक्ष्म जीवांचे शरीर कुठलं लेशा? कापोतलेशाने संयुक्त आहेत. बादर अपर्याप्तकों के शरीर बादर पर्याप्तकों के समान लेशावाले. ठीक आहे, इतकं सूक्ष्म नाही जायचं आहे. औदारिक शरीरामध्ये कोणताही जीव असू दे साहिलेशाने संयुक्त असतो. वैक्रिक शरीर मूल निर्वर्तना की अपेक्षा कृष्ण, तेज, पद्म और शुक्ल लेशा से संयुक्त होता है. एवढेच 3 लेशा दाखवलेत त्यांनी वैक्रिक शरीरामध्ये. म्हणजे नारकी नियमाने सगळे कृष्ण लेशायुक्तच असतात. 3 लेशा नाही घेता येणार त्यांना, द्रव्य लेशा. आणि जे देवांमध्ये आहेत तिथं 3 लेशा सांगितल्या, शुभ, पीत, पद्म आणि शुक्ल. तेजस शरीर तेजोलेशावाला तुमची प्रश्न होता. आहारक शरीराला कुठला रंग असतो? का पांढरा असते? आत्मा काय पांढऱ्या रंगाचा असतो का असं त्यांनी विचारलंय प्रश्न मला. अजून बाहेर पडले शंका घेऊन, मग काळा असणार का तिथे? निघू दे, मग मुनींनाच निघते तेजस शरीर सुद्धा. समुद्गाता शुभ असू दे, शुभ असू दे. पांढरच का? विशुद्धीशिवाय वृद्धी नाहीच आहेत. जे कोणी वृद्धिदारी मुनी आहेत सगळ्यांची विशुद्धी आहे, त्याशिवाय वृद्धीच नसतात. काय नाही आहे त्याच्या मागं लय तर्क कुतर्क लावाले तुम्ही. फक्त असा नियोग आहे की आरक शरीर पांढरं असतं. कशाला? वृद्धी आहे, तेजस वृद्धी आहे, त्यामुळे शरीर निघताना कसलं त्या रूपाच असणार परिणाम. मग ते झालं की बाहेर पडल्यावर त्यांचं गुणस्थान घसरलंच की. म्हणून तर सांगितलं जेव्हा वृद्धी कोणाला असते? संध्याकाळचं सगळं प्रकरण समोर आणायचं. वृद्धी इतर कोणाला नाही. तेजस वृद्धी असू दे नाही तर आहारक वृद्धी असू दे, सगळी मुनींनाच आहे, भावलिंगी मुनींना. क्रोध कसला? संज्वलन क्रोध आहे की? क्रोध आहेच की. कृष्णलेशा नाही आहे संज्वलन कषायांमध्ये. संज्वलन कषायामध्ये असा क्रोध नाही आहे. बाहेर पडलं की सांगाले काय, जेव्हा अशुभ तेजस बाहेर पडला त्याच्यानंतर ते गुणस्थान घसरलं त्यांचं. वृद्धी बाहेर पडेपर्यंत ते भावलिंगीच होते. एकदा ते कशाय बाहेर पडले की तो गुणस्थान घसरले. ठीक आहे, समजून घ्या. फक्त मला काय सांगायचं होतं महत्त्वाचं एवढं कळलंय की जे सगळे नारकी असतात ते काळेभोर असतात, कृष्ण लेशावालेच असतात. आणि जे देव असतात ते 3 लेशावाले असतात. कुठले? पीत, पद्म आणि शुक्ल. वैक्रिक शरीर मूल निर्वर्तना की अपेक्षा कृष्णलेशा, तेजोलेशा, पद्मलेशा अथवा शुक्ललेशा से संयुक्त होता है. तेजस शरीर तेजोलेशा वाला, कार्मण शरीर शुक्ललेशा वाला होता है. शुक्ललेशा वाला कुठं असतं सांगा? हो की, आम्ही कुठं म्हणलं तुम्हाला? आता दुसरीकडे चाललाय तुम्ही. कार्मण शरीर कधी आहे सांगा? नाही ना, फक्त अनाहारक दशेमध्ये असू दे की. पण आता कुठं त्याचं काय कार्य? आहार कार्मण काय योग कुठं आहे?
फक्त सांगितलं विग्रह गतीमध्ये अनाहारक आहे तेव्हाच, म्हणून तिथे त्याला शुक्ललेशा म्हणली जाते. आणि जेव्हा मिक्स झाला ना, मिश्र योगात आला त्यावेळेस तो कापोत झाला. मग कुठल्याही शरीरात जाणार असेल तर तिथला शरीराचा रंग मिक्स झाला, त्यामुळे त्याला कापोतलेशावाला म्हणलं जातं. द्रव्य कापोतलेशा बरं का. तेजस शरीर तेजोलेशा वाला और कार्बन शरीर शुक्ललेशा वाला होता है. शंका, शरीर तो सब वर्ण वाले पुद्गलों से संयुक्त होते हैं, फिर इस शरीर की यही लेशा होती है, ऐसा नियम कैसे हो सकता है? सगळी शरीर सगळ्या रंगाची असतात, मग तुम्ही असंच कसं म्हणताय की त्याची तीच लेशा? यह कोई दोष नहीं है, क्योंकि उत्कृष्ट वर्ण की अपेक्षा वैसा निर्देश किया है. एक्झाम्पल काय देते आम्हा? कावळा कसल्या रंगाचा असतो? ज्ञानी आहेत तुम्ही, विचार करून उत्तर द्या. नुसतं काळा म्हटलं तर बहुल त्याच्या अपेक्षेने काळा आहे, पण त्यात पांढरा रंग नाही आहे का? डोळे पांढरे आहेत, परत जीव असते का हो त्याला कावळ्याला? मग जे काय असतील, रक्त आहे म्हटलं रंगात लाल रंग आहे, काळा रंग आहे, पांढरा रंग आहे, म्हणजे बहुलतेच्या अपेक्षेने सांग उत्कृष्ट वर्ण की अपेक्षा निर्देश किया गया है. हाँ, इथं पण आहे. यथा जिस शरीर में श्याम वर्ण की उत्कृष्टता है वह कृष्ण लेशा युक्त कहा जाता है, जिसमें नील वर्ण की प्रधानता तो नील लेशा वाला. असं सगळ्या वर्ण ज्यांचं जे कुठला वर्ण महत्त्वाचा आहे तो याला त्या रंगाचा म्हणला जातो, पण तरीसुद्धा तो सगळ्या रंगांनी युक्त असतो. चक्षु से ग्रहण किए जाने वाले लेशा युक्त द्रव्य गुणों के अल्पबहुत्व को बतलाते हैं. इतकं काही आवश्यकता नाही आपल्याला, वाचून काढा, ह्याच्यामध्ये चांगलं घेतले सगळं लेशेचं प्रकरण. अब भाव लेशा का कथन करते हैं. मिथ्यात्व, असंयम, कषाय और योग से उत्पन्न हुए जीव के संस्कार को भाव लेशा कहते हैं. काय म्हणले? मिथ्यात्व, असंयम, कषाय आणि योग याने उत्पन्न, म्हणजे आता हे सगळं निमित्त लावायचं, याचं निमित्त असताना उत्पन्न झालेले जीवाचे संस्कार त्याला म्हणलं भावलेशा. उसमें जो तीव्र संस्कार है उसे कापोतलेशा, उससे जो तीव्रतर संस्कार है उसे नीललेशा, तीव्रतम संस्कार कृष्णलेशा, मंद संस्कार तेजलेशा, मंदतर संस्कार पद्मलेशा, मंदतम संस्कार शुक्ललेशा कहते हैं. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक भेद करून वगैरे वर्णन केलं आहे. ज्याला जास्त इंटरेस्ट आहे त्यांनी दौलाचं 16वं पुस्तक आहे, वाचून काढा लेशाचं प्रकरण. देवगतीत कोणत्या सांगितलं ते लेशा? द्रव्यलेशा 3 असतात, पीत पद्म आणि शुक्ल. द्रव्यलेशा अपेक्षेने बरं का, भावलेशा सांगत नाही. भावलेशा पण जी जन्मताना जी लेशा असणार तीच असणार मरेपर्यंत. त्यात पण 3 शुभलेशाच असणार. पहिल्या नरक स्वर्गापासून ते वरच्या स्वर्गामध्ये विशुद्धी जास्त आहे, अवधी जास्त आहे, परिणाम मंद आहेत वरच्या सगळ्या देवांचे, त्यामुळं वर तर गेल्यावर सगळ्या वरच्या देवांमध्ये शुक्ललेशाच आढळते. खाली अजून पीत पद्म दिसेल तुम्हाला, पण वर सगळे देव शुक्ललेशावाले असतात. मंद कशाई असतात, किंवा त्यांचे भोगाचे भावसुद्धा तसे मंद असतात. भरेही उपलब्धी सगळी भरपूर आहे, पण तरीसुद्धा भोगण्याची तीव्रता नसते. मग समजून काय फायदा आपल्याला? लेशा म्हणजे माझा स्वभाव नाही, कुठल्याही लेशेमध्ये सुख नाही, म्हणून कशाय करून सुख मिळवण्याचे भाव असतील तर हे चुकीचे परिणाम आहेत. हो, जाणा. सर्व औदैक भावांनी रहित शुद्ध जीव जाणा. माझ्यामध्ये लेशा नाहीतच, द्रव्यलेशा नाहीत, भावलेशा नाहीतच. स्वतःला निष्कषाय पहा, निर्योग स्वरूप पहा. शांत स्वरूपोहम, ज्ञाता मात्र स्वरूपोहम, जीवोहम.
ओम विसर्जन. नमो अरिहंत.